नमस्कार. मी प्रल्हाद नाखवा, श्री आनंद भारती समाज संस्थेचा ज्येष्ठ सदस्य आणि जवळजवळ 2 दशकं मी ह्या कार्यकारिणीवर होतो आणि आता ज्येष्ठ सदस्य म्हणून आजही कार्यरत आहे. तर आज चंपाषष्ठी म्हणजे गुरुदेव दत्त आणि श्री आनंद भारती महाराज स्वामी महाराजांना जय म्हणायचा हा दिवस आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी 1447 बुधवार 24 नोव्हेंबर 1925 श्री आनंद भारती महाराजांची सदैव समाधी दिन आजचा मानला जातो. 1901 म्हणजे यंदा आपण जर गणित केलं तर आनंद भारती महाराज समाधीस्थ झाल्याला आज 125 वर्ष होत आहेत. हा जो उत्सव आज जो ज्या संस्थेतर्फे साजरा होतोय त्या संस्थेची स्थापना 10/10/1910 ला झाली. साहजिकच हा चंपाषष्ठी उत्सव श्री आनंद भारती समाजाने 1910 साली चालू केला. तर आमचा हा जो संस्थेचा चंपाषष्ठी उत्सव आहे हा 115वा आहे. लखू निवासी पांडुगुलाम नाखवा यांचं नामकरण श्री स्वामी समर्थांनी अनुग्रह करताना केले आनंद भारती. पांडुगुलाम नाखवाचा झाला आनंद भारती. श्री स्वामी समर्थांनी शिष्यावर अनुग्रह केल्याचा दाखला फक्त 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तो असा, स्वामी सूत म्हणून हरिभाऊ तावडे यांचं नामकरण स्वामी समर्थांनी केलं. त्यानंतर आनंदनाथ गुरुनाथ वालावलकर यांचं नामकरण केलं आणि तिसरे आमचे श्री आनंद भारती महाराज अर्थात पांडुगुलाम नाखवा. आणि सांगायला अभिमान वाटतो की हे नामकरण आणि होत असताना त्यांची सावत्र त्यांच्या बरोबर होती. 2 वेळा 3 वेळा महाराज अनुग्रह करा म्हणून पांडू अक्कलकोटला गेला होता, पण स्वामींनी सांगितलं अंतर्ज्ञानाने पांडोबा अजून अनुग्रह करायची वेळ आली नाही, परत ठाण्याला जा, त्या गिरगावच्या मठात जा आणि ही कामं करा. पण तिसऱ्या वेळेस काय झालं, महाराज आसनस्थ व्हायच्या अगोदर आनंद भारती महाराजांनी हिरवी वस्त्र त्यांच्या त्या छात्र चामर जे असतं शिवा वाघाच्या कातलाखाली ठेवल्या होत्या. तर महाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं होतं की पांडूंनी काय आपल्याला हुशारी केलेली आहे. पण महाराजांनी आसनस्थ होतानाच सांगितलं, पांडोबा आता ही अनुग्रह करायची वेळ आलेली आहे आणि ही भगीर वस्त्र घ्या आणि आता ह्या क्षणापासून तुमचं नामकरण झालं आनंद भारती. आणि मग तेव्हापासून आपण ते आनंद भारती हे नाव आचरणात आणतो. चेन्नी कोळवळा ही त्यांची कर्मभूमी जन्मभूमी लखू निवासातला जन्म आहे. तर असा हा कोळी सत्पुरुष आपल्या ज्ञातीत निपजला. पण सांगायची खेदाची गोष्ट अशी की महाराजांची जेव्हा समाधी घ्यायची वेळ आली तेव्हा चेन्नई कोळवळ्यातल्या कोळी बांधवांनी विरोध केला की कुठच्याही परिस्थितीत दत्त मंदिरात आनंद भारती महाराजांची सदैव समाधी होता कामा नये. मोठं आश्चर्यकारक आहे. तुम्हाला सांगतो, हे बाजला माणिक भगत समाधी आहे. त्याच्यासाठी आमच्या आजोबांनी जो भूखंड दान केला आनंद भारतीला 1925 साली, त्याची जागा या माणिकबुवाच्या समाधीला आपण दिली. पण 1901 चा माहोल कोळीवाड्यातला असा होता की पांडुबुवाची समाधी कुठच्याही परिस्थितीत या चेन्नी कोळवाडा दत्त मंदिरात, ज्याची स्थापना 1880 साली स्वतः स्वामी समर्थांनी केली, म्हणजे आनंद भारती महाराजांनी केली. तिकडे गावकीचा विरोध लक्षात घेऊन मग ठाकलीबाई वारे म्हणून ज्या बाई होत्या, कलेक्टर ऑफिसमध्ये थांबला होता की भूखंड दिल्याशिवाय तुम्ही पुढच्या कार्याला लागू शकत नाही. मी कलेक्टर ऑफिसमध्ये बसलोय, माझी सही घ्या आणि यांचं जे समाधीस्थान बांधायचं आहे, सदैव समाधी घ्यायची आहे ती तुम्ही घ्या. पुढची स्टोरी अशी आहे की ह्या मंदिराला जिकडे समाधी घेतली लक्ष्मीनारायण मंदिर का म्हणतात, जर मूळ आनंद भारती महाराजांची समाधी आहे, जसं आपण आळंदीला म्हणतो ज्ञानोबा माऊलीची समाधी, पण इकडे ही आनंद भारती महाराजांची समाधी नाही. महाराजांनी एका भक्ताला दृष्टांत दिला आणि सांगितलं, माझ्या समाधीवर लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती उभारा आणि त्या मंदिराचं नामकरण करा श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आणि मग हे विद्वान आज जे त्यांचे केअरटेकर आहेत, बघा काय ह्या मंदिराची अवस्था झाली. आता माझ्या आजोबांनी म्हणजे वामनचंद्रजी नाखवा हे गोपालक होते, त्यांनी एक पांढरी शुभ्र गाय महाराजांना भेट दिली, गोदान केलं आणि मग आनंद भारती महाराजांनी त्या गायीचं नाव ठेवलं कपिला. त्यानंतर मगाशी सांगितलं माझे आजोबा वामनचंद्रजी नाखवा यांनी ही भेट दिली होती. त्यानंतर महाराजांचा सदैव समाधी सोहळा चालू असताना त्याच्या पार्श्वभूमीवर 1901 सालचं एक दुर्मिळ छायाचित्र बघा आपल्याला बघायला मिळेल. त्या पार्श्वभूमीवर जो दांडा घेऊन जे उभे आहेत ते माझे आजोबा राजाराम चंद्रजी नाखवा. माझी आई पार्वती शिवराम नाखवा ही महाराजांच्या या कुटुंबाची आहे. आणि संस्थेचा बँड कमजोर झाला होता आणि तो कमजोर बँड स्टँड पडला तेव्हा आजूबाजूला जे सदस्य होते, माणसं होती, काही फुटांनी वाचली. तर आपण म्हणतो ही महाराजांची करिश्मा आहे आणि महाराजांच्या कृपेमुळे जीवितहानी झाली नाही. एकदा चंपाषष्ठीला ठाण्याची बत्ती दिवसभर गुल होती. आमची पालखी लक्ष्मीनारायण मंदिरात, अर्धी पालखी आत अर्धी पालखी बाहेर असं असताना जी बत्ती गुल दिवसभर होती ती अचानक चालू झाली. त्यानंतर लखू निवासात पहिल्या माळ्यावर हा पांडुगुलाम नाखवा यांचं निवासस्थान होतं. तिकडे कोनाडा होता, त्या कोनाड्यामधलं शिवलिंग आनंद भारती महाराजांच्या पूजेतलं होतं. आता पोर्तुगीजांची भिंत 3-3, 4-4 फूट रुंद, कुटुंब वाढलं, मग 9 इंचाची भिंत आली. तर ते शिवलिंग आता हे जे विजय मित्र मंडळ आहे, भगवान माणिक कोळी जे त्यांचे केअरटेकर आहेत, त्यांनी ते तळमजल्यावर आणून ठेवलेलं आहे. आणि काळजी म्हणून हा ऐतिहासिक ठेवा चोरीला जाऊ नये म्हणून ते शिवलिंग त्यांनी फेविकॉलनी इतकं घट्ट बांधून ठेवलेलं आहे की ह्याची
चोरी होता कामा नये. एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण आनंद भारती महाराजांची 125वी सव्वाशावी पुण्यतिथी साजरी करतोय. खूप आनंदाची वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि संध्याकाळी 6 वाजता ही पालखी निघणार. त्याच्यात सुद्धा एक विशेष म्हणजे महाराजांना जे शेवटची आंघोळ घालत होते, महाराज दाढीवाले होते, तुम्हाला माहितीच आहे, त्यांचे दाढीचे केस जे आंघोळी बरोबर वाहून गेले ते हे दत्तात्रय ठाणकरांचे वडील यांनी ते जपून ठेवले आणि 100 वर्षाचे 101 वर्ष पूर्वीचे ते केस ठाणकरांच्या कुटुंबात म्हणजे आता संकल्प पारिजात पहिल्या माळावर ते राहतात, चांदीच्या पेटीत ते केस आजही आपण सुशिक्षित ठेवलेले आहेत. आनंद भारती महाराज की जय, अक्कलकोट स्वामी महाराज की जय. धन्यवाद.